हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे माझ्या भावाचा साखरपुडा आणि साखरपुड्यासाठी आम्ही चाललेलो आहोत आणि आम्ही इथे थांबलोत का आणि इथून आम्हाला सोन्याची खरेदी केलेली ती घ्यायची आहे. सर्वजण उतरलेत आणि मी इथे ज्यूसच्या खाली थांबले आहे वेट करत. पण खूप वेळ झाला, मग मी पण वरती गेले. इथे मग मी सर्वजण असे फोनवरती बिझी होते. मग मी ते एक सेल्फी काढला. त्यानंतर खूप उशीर झाला होता आम्हाला निघायला. मग आम्ही पटकन असं खाली आलो, पटकन गाडीत बसलो. तोपर्यंत मावशीन ते पण येत होते. गाडीत बसल्यानंतर सर्वेश मागं बसलेला पुढं बसायला गेला, कारण की आम्हाला एवढ्यांना मागं जागा पुरत नव्हती. आणि इथून आम्ही फायनली निघालेलो आहोत आणि गाडीतून चालता चालता आम्हाला बस स्टॉप दिसलं. बस स्टॉपवरनं आता आम्ही इथे चाललो. खूप गर्दी होती आणि मी असं सिम्पल मेकअप केला होता, पण माझा मेकअप सगळा काही उतरून गेला होता, काय माहीत कसं काय. मग आम्ही त्यांच्या गावात आलो. गावात आल्यानंतर त्यांच्या घराजवळ आलो आहेत, पण हे त्यांचं घर नाही आहे. तर इथे आमचा नवरदेव रेडी झालेला आहे मस्तपैकी. त्याच्या मांडीवर आहे सर्वेश आणि आम्ही सर्वजण उतरलो, पण आम्ही अजून दादाला काय उतरून दिलं नाही. त्याला म्हटलं थांब, ते येत आहेत. मग त्यांनी आले, त्यांनी ओवाळलं. मग आम्ही घरात गेलो. घरात गेल्यानंतर आम्ही एका रूममध्ये बसलो निवांत गप्पा मारत. मग त्या आम्हाला बाहेर बोलवलं. सर्वेश पण मस्त रेडी होऊन आला होता. मग आम्ही सर्वजण असे बसलेले होते. आम्ही तिथे आलो. खूप गर्दी होती, त्याच्यामुळे मला काय व्यवस्थित शूटिंग काढता आली नाही. बट तुम्हाला मी दाखवते. बघा, इतके सर्व लोक आले होते साखरपुड्यासाठी. आणि ते बघा किती असं बसलेलं आहे पंकज दादा. आणि इथं सुपारी पण फोडणार आहोत. तिथं सुपारी फोडण्यासाठी दगडं असे ठेवलेले आहेत. आणि इथे आता त्याचे फोटो आला, तो एंट्री झाली आणि आता त्याचं फोटोशूट झालं. त्याच्यानंतर मग नवरी वहिनी पण आलेले आहेत. मग नंतर आम्ही आतमध्ये आलो. त्याला दुसरा ड्रेस चेंज केला, आम्ही ड्रेस घातला आणि त्याचा मेकअप केला थोडासा असा. आणि मग फायनली हा लूक रेडी होता. मग सर्व एक कलवरे आम्ही आतमध्ये आलो. नंतर बाहेर आलो त्याला घेऊन. मग नंतर नवरी पण साडी चेंज करून आली होती. असं आमचे परत मागची क्लिप मी पुढंच यूज झाली आहे गाईज. सो आता दोघांचं फोटोशूट झाल्यानंतर छोटासा केक कटिंगचा प्रोग्राम होता. मग काय आम्ही असं केक कट केला, फोटो वगैरे काढले आणि त्यांच्या घरात आम्ही मस्त बसलो होतो गप्पा मारत. मावशी, मी आणि दीदी, मम्मी पण होती. त्यांनी असं पाट्या असं सजून ठेवलं होतं. तर आम्ही निघालो घरी. आम्हाला असा मस्त पाऊस लागला. खूप गार वातावरण झालं आणि सर्वांचे सगळ्यांचा मेकअप उतरलेला होता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.